नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रुक्मिणीने सावीची DNA टेस्ट केलेली असताना सगळं काही सिंधूला पटलेलं नसतं, म्हणून सिंधूने मीडियामधील सगळ्या लोकांना घरी बोलवलेलं असताना घरी बोलून तिने रुक्मिणीची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते। मीडियासमोर सिंधू रुक्मिणीला म्हणते की ह्यांनी माझ्या मुलीचे म्हणजे सावीचे DNA टेस्ट केले आणि ते सुद्धा माझ्या परवानगीशिवाय, मला हे अजिबात माहिती नव्हते आणि एक आमदार असून सुद्धा त्यांनी हे घाणेरडं कृत्य केलं, माझी फसवणूक केली। त्यावेळेस मीडियातले लोकसुद्धा म्हणतात की खरंच हे खूप अश्लील काम आहे, खूपच घाणेरडं काम आहे असं म्हणून रुक्मिणीवर चांगले चिखल उडवत असतात। त्यावेळेस राघवसुद्धा चिडतो आणि रुक्मिणीला म्हणतो की काकू, हे सगळं काही तू केलं आहेस का? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। रुक्मिणी जाम घाबरलेली असते आणि रुक्मिणी म्हणते की मला माफ करा, असं हात जोडून सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते इथून पुढं मी असं काही सुद्धा करणार नाही। त्यानंतर सिंधूसुद्धा चिडते आणि म्हणते की जर इथून पुढे तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलीच्या वाटेला जर गेलात तर गाठ माझ्याशी आहे, मी काय करू शकते हे तुम्हाला माहिती नाही असं म्हणून रुक्मिणीला चांगलंच धमकावते। म्हणजेच आता सिंधूने रुक्मिणीचं आमदारपदसुद्धा धोक्यात आणलेलं असतं। एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।